नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या चॅनलवरती. तर आज आपला एकविरेमध्ये दुसरा दिवस आहे आणि आपण आता एकविरेवरनं महाबळेश्वरला चाललो आहे. तर आपली ही एकविरेची ट्रिप झालेली आहे. काल आपण आलेलो आणि आता आपण आज महाबळेश्वरला चाललो आहे. तर आता आपण थोड्या वेळाने निघणार आहे. सामान बिमान बघू शकता. आपण आपलं गाडीत सर्व सामान वगैरे टाकून घेतलं आहे आणि आता आपण इथून निघतो आहे. चला निघूया आणि आपला प्रवास सुरू करूया. तर बघू शकता आपण आता निघतो इकडनं आणि आपला विला खूप छान विला होता. 3 बेडरूम, 1 हॉल, किचन. सर्व बेडरूममध्ये AC होता. तर आता आपण इथून निघतोय. सर्वजण आता गाड्या लावल्यात. तर बघू शकता आपली वॅगनर आता गेटमधून बाहेर निघत आहे. पहिली गाडी आपली निघालेली आहे. जायची तयारी झालेली आहे आपली आणि आता पहिली गाडी आपली गेटमधून निघते. बघू शकता दुसरी गाडी आपली गेटमधून निघालेली आहे. तर बघू शकता आपल्या गाड्या निघत आहेत आणि बघू शकता दोन्ही गाड्या आपल्या गेटमधून निघालेल्या आहेत आणि आता आपण आपली जायची तयारी करतो आहे. तर आपण आता इथून निघत आहोत आणि आता आपण एकविरेवरनं निघून आपण महाबळेश्वरला जात आहोत. बघू शकता गाड्या आपल्या निघालेल्या आहेत आणि आता आपला महाबळेश्वरच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे. बघू शकता आजचा दुसरा दिवस आहे आणि आपण आता महाबळेश्वरला चाललो आहे. बाय बाय. आणि समोर बघू शकताय गणपती, सुंदर गणपतीची मूर्ती. तर आपण आता पुणे हायवेवर आहे आणि आपण बघू शकताय आपण आता CNG भरण्यासाठी आलेलो आहे. आपली आता ही एक गाडी CNG साठी आलेली आहे भरण्याला. आपली दुसरी गाडी मागे आहे. तर इथे आता आपण CNG भरून नंतर आपला प्रवास सुरू ठेवूया. तर बघू शकता आपली दुसरी गाडी पण आलेली आहे CNG भरण्यासाठी. तर इथून CNG भरून आपण महाबळेश्वरच्या प्रवासाला निघत आहोत. चला. तर आता आपण इथं थोडं छास पिणार आहे. छास पिऊन नंतर आपण गाडीत बसून महाबळेश्वरला निघणार. बघू शकता छोटी टपरी आहे पंपाच्या बाजूला, तिथेच आपण आता छास पितोय. तर आता आपण आता कात्रजच्या बोगद्याजवळ आलेल्या बघू शकताय. समोर बघू शकता कात्रजचा बोगदा आलेला आहे. तर आपण आता कात्रजच्या बोगद्यामधून प्रवास करणार आहे. बघू शकताय कात्रजचा बोगदा. कात्रजच्या बोगद्याचा सुंदर व्ह्यू. आपण आता कात्रजच्या बोगद्यामधून प्रवास करत आहोत.
बघू शकताय बोगदा संपलेला आहे आणि आपण आता बोगद्याच्या बाहेर पडत आहोत. फार छान व्ह्यू. तर आता आपण खांबाटाकी घाटामध्ये बघू शकताय. आपण आता खांबाटाकी घाट चढत आहोत. बघू शकता घाटाचा सुंदर नजारा दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता घाट सुंदरसा घाट आहे. आणि इथे बस बंद पडलेली आहे. तर मित्रांनो दुपारचे वाजल्यात 1 आणि आपण आता जेवायला बसतोय. बघू शकताय आपण रूमवरनंच जेवण बनवून आणले. तर आपण आता जेवायला बसतोय. चला जेवून घेऊया आणि जेवल्यानंतर आपण महाबळेश्वरलाच प्रवास सुरू करूया. तर बघू शकताय जेवण आपण डाल बनवलेले आहे, भात आणि चिकन फ्राय करून आणले. तर आपण आता जेवतोय. सर्वजण जेवायला लागले. बघू शकताय आता आपण वाईला पोचलो आहे. बघू शकताय आपण आता वाईला पोचलेलो आहे. आणि हा वाईमधला गेट बघू शकताय. आपण आता वाईमध्ये दुपारची वेळ आहे आणि बघू शकता वाईचा बस स्टँड, बस डेपो आलेला आहे. आपण आता वाईच्या दिशेला आहोत आणि आता आपण वाईचा तिकडनं घाट चढत आहोत महाबळेश्वरला जाण्यासाठी. बघू शकता घाट रस्ता चालू झालेला आहे आणि आपण आता घाट चढत आहोत, वाईचा घाट. आपण आता घाटामध्ये आहोत. तर तुम्ही आता घाटाचा आनंद घ्या आणि बघू शकता घाटाचा सुंदर नजारा, सुंदर व्ह्यू. आणि समोर बघू शकताय मंदिर आलेलं आहे. छानपैकी मंदिर बघू शकताय, फार सुंदर. आणि बघू शकता इथे एक छोटंसं मंदिर आहे. बघू शकता फार सुंदर मंदिर आहे. आणि आपण आता पाचगणीजवळ आलो. बघू शकता इथे पावती फाडावी लागते. तुम्ही महाबळेश्वरला जाणार असाल तर तुम्हाला इथे पैसे द्यायची गरज नाही.
बाजूला बोर्डच लावलेला आहे, पण हे जबरदस्ती पैसे घेतात, त्यांना पैसे देऊ नका. तर बघू शकता आपण फायनली पाचगणीमध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता आपण पाचगणीमध्ये आलेलो आहे. आपण आता पाचगणीमध्ये पोहोचलेलो आहे. आणि हा आहे पाचगणीचा मेन मार्केट. बघू शकताय शिवाजी महाराजांची मूर्ती बघू शकताय. छत्रपती शिवाजी महाराजांची फार छान मूर्ती आहे. आणि आपण आता पाचगणीच्या मेन मार्केटमध्ये आहोत. बघू शकताय भरपूर गर्दी आहे. आणि आता हे आहे मॅप्रो गार्डन आलेलं आहे. आपण आता आलो आहे वेनाळ एक जवळ. बघू शकता आता इथे आपल्याला एंट्री द्यावी लागेल पर पर्सन. तर इतर एंट्री देऊन आपण आपल्या रूमच्या दिशेने जात आहोत. बघू शकता एंट्रीचे पैसे देतोय आपण. आपण आता वेनाळ जवळ बघू शकताय. आपण आता वेनाळ एक जवळनं जात आहे. वेनाळेकला आपण उद्या येणार आहे. आता आपण रूमवर जातो आहे. आणि बाजूला गर्दी बघू शकता गाड्यांची. ट्रॉफिक जाम झालेली आहे. दुपारची वेळ आहे तर ही हाल आहे. संध्याकाळी काय होत असेल काय माहिती. बाजूला बघू शकताय हॉटेल्स आहेत. काकांना काय करायचं आहे. आणि आता आपण आहे महाबळेश्वर सातारा रोडवर. बघू शकताय तर मार्केटपासून 5 किलोमीटर अंतरावर सातारा रोडवर आपला बंगला आहे. आपण बुक केलेला आहे. तर तिथेच आपण जात आहोत. बघू शकताय सुंदर नजारा सातारा रोडचा. तर 5 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. आता आपण बाहेरची निघालो मार्केटमधून. बघू शकता फार सुंदर व्ह्यू. रोड कंडिशन एकदम छान आहे. बघू शकताय फार सुंदर वळणावळणाचे रस्ते आणि घनदाट जंगल. या जंगलातून आपण आता प्रवास करत आहोत. थोड्याच वेळात आपण आपल्या हॉटेलवर पोहोचणार आहे. बघू शकताय लोक फिरायला निघालेले आहेत. आणि फायनली आपण आपल्या बंगल्यावर पोहोचलेला. बघू शकताय 3 बेडरूम 1 हॉल. तर हा हॉल आहे. समोर एक बेडरूम आहे. हा एक बेडरूम आहे. आणि हा एक बेडरूम आहे. आणि हे किचन आहे. आणि एक हॉल. हा स्पेस छानपैकी जागा आहे. बघू शकताय बाजूला छान बंगला आहे. मित्रांनो संध्याकाळच्या वाजल्या 7 आणि आता आपण जातो मार्केटमध्ये, महाबळेश्वर मार्केटमध्ये. तर आपण दुपारी इथे आलो 3-3:30 वाजता. तर थोडा आराम वगैरे करून आपण आता संध्याकाळी 7 वाजले तर आपण जातो आहे आता मार्केटमध्ये. मौसम सांगाल तर दुपारचं गरम होतं, पण आता 7 वाजलेत तर थोडंसं आता वातावरण थंड होत चाललं आहे. तर चला जाऊया मार्केटला. मार्केट फिरूया चला. ते बघू शकता फायनली आपण मार्केटमध्ये आलेलो. आणि आता आपण गाडी कुठेतरी पार्किंगला लावतो. पार्किंग शोधावी लागेल. आता आपण आता मार्केटमध्ये आलो. बघू शकता इथे पार्किंग आहे. पार्किंग. तर आता आपण आलो पार्किंगमध्ये. बघू शकता गाड्या आता दोन्ही पार्किंगला लावल्यात. आणि पार्किंगमध्ये गाड्या लावून आपण जातोय मार्केटमध्ये, महाबळेश्वर मार्केटमध्ये. चला चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. कमेंट करायला विसरू नका. आणि आता आपण जातोय मार्केट फिरायला. चला जाऊया मार्केट फिरायला. तर बघू शकता आपण मार्केटमध्ये आलेलो आहोत. आपण मार्केटमध्ये आलेलो आहोत. आता मार्केट फिरून घेऊया. तेवढी गर्दी नाही मार्केटमध्ये. बघूया आता आत पुढे अजून काय गर्दी आहे ती.
राऊंड मारायची घोड्यावर. बघू शकते घोड्याची राईड मारायची तुम्ही मारू शकताय. बाबासाहेब, जबरदस्त मूर्ती बाबांची, बाबासाहेब आंबेडकर. तर इथे खूप गर्दी आहे. हा मेन पॉईंट आहे महाबळेश्वर मार्केटचा. तर इथे खूप गर्दी आहे, बघू शकताय. फुल गर्दी आहे मार्केटमध्ये. तर इथे खाण्यापिण्याची पूर्ण सुविधा आहे, बघू शकताय. तुम्हाला जे काय पाहिजे तुम्ही खाऊ शकताय. खाण्यापिण्यासाठी ऑप्शन भरपूर आहेत. आणि मार्केट बघू शकताय, मार्केट खचाखच भरलेलं आहे. आपण पुढे पण जाणार आहे मार्केटमध्ये. तर बघू शकताय स्वराने स्प्रिंग पोटॅटो घेतलेले आणि आपण आता स्प्रिंग पोटॅटो खात आहे. There's some front which is that now it's a emboss. तर बघू शकताय शॉपिंगसाठी भरपूर ऑप्शन आहे तिकडे. तुम्हाला जी पाहिजे ती शॉपिंग करू शकताय. लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत तुम्हाला सर्व शॉपिंग करायला मिळेल. तर आपण आता पूर्ण मार्केट फिरून घेऊया. तर आता आपण खातो शोरमा. संध्याकाळी वाजले, थोडी भूक लागली तर आपण शोरमा खातो. बघू शकता माझ्या मागे शोरमा. तर मित्रांनो मार्केटमध्ये गर्दी बघू शकताय, खूप गर्दी आहे मार्केटमध्ये. मार्केटमध्ये काय पूर्ण महाबळेश्वरमध्येच खूप गर्दी आहे. लोक गरमीमध्ये थंडीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वरला आलेले आहेत, बघू शकताय. आणि इथे बघू शकता तऱ्हेचे चणे, शेंगदाणे असे आयटम मिळतात, बघू शकताय. फार छान छान व्हरायटी आहेत. आपण पण इथून काहीतरी घेणार आहे. आणि आपण आता थोडं मार्केटमध्ये पुढे आलेलं बघू शकताय. हे ना भरपूर वस्तू आहेत मार्केटमध्ये. तुम्हाला जे काय पाहिजे तुम्ही घेऊ शकताय, बघू शकताय. फार छान. या गल्लीमध्ये तुम्हाला चिकन, मटन वगैरे सर्व काय मिळेल. तर तुम्ही जेवण स्वतः बनवायला आणला असेल तर तुम्हाला भाजी, चिकन, मटन वगैरे सर्व काय मिळेल या गल्लीमध्ये सर्व मिळत आहे. आणि बघू शकताय दुकानामध्ये छान छान वस्तू आहेत. लहान मुलांसाठी तुम्हाला काय घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकताय. सुंदर सुंदर वस्तू आहेत. बघू शकता मार्केट, बघू शकता भरपूर दुकान आहेत. तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही इथे शॉपिंग करू शकता. बघू शकता सुंदर सुंदर वस्तू इथे मार्केटमध्ये मिळून जातात. फक्त तुमच्या खिशामध्ये पैसे पाहिजे. बघू शकता शॉपिंगसाठी भरपूर ऑप्शन आहे. आणि मोसम सांगाल तर मोसम इथे थंड आहे, वातावरण छान आहे. संध्याकाळी वातावरण छान आहे, दिवसा गरम होत आहे पण संध्याकाळचं वातावरण छान आहे. तर आपलं मार्केट फिरून झालेलं आहे आणि आपण जातोय आता आपल्या रूमवर.